मोदक करणार आहेस ना? आहा, फक्त मोदक नाही, हळदीच्या पानातले मोदक. हॅलो, मी ऋतू. आणि आज संकष्टी होती, त्यामुळे म्हटलं की जेवायला काहीतरी छान करूया. आणि लय दिवस झाले काय मी हळदीच्या पानातले मोदक खाल्ले नव्हते, त्यामुळे आईला म्हटलं की आज मस्त हळदीच्या पानातले मोदक करूया. त्यासाठी हळदीची पानं आणली, छान धुतली आणि पुसून घेतल्यानंतर त्यांना छान तूप लावलं आणि तूप लावल्यानंतर 5 मिनटं त्यांना तसंच ठेवलं, म्हणजे तूप छान त्या पानात मुरतं. त्याच्यानंतर तवा गरम करायला ठेवला आणि तवा गरम झाल्यावर त्यात टाकलं थोडंसं तूप आणि तोपर्यंत आईनं खोबरं मला बारीक करून दिलेलं. मग खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजलं आणि खोबरं गरमच होतं तर त्यात मी गूळ टाकला आणि खोबरं गरम असतानाच त्यात गूळ टाकायचं, म्हणजे त्यात असे गुळाचे खडे राहत नाहीत आणि सारण एकदम सॉफ्ट होतं. मग आपले मोदक आहेत ते काही फुटत नाहीत. आणि हा मसाला माझ्या आईनं केला आहे गोड पदार्थात टाकायला. यात वेलची, जायफळ ते सगळं तिनं बारीक करून टाकलं आहे. आणि हे सगळं होईपर्यंत लई वेळ झालेला, त्यामुळे आई म्हणली की मी एकीकडे चपात्या करते, तोपर्यंत तू मोदकाच्या लाटिंब्या लाटून ठेव. तर म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर मी घेतल्या मोदकाच्या लाटिंब्या लाटायला आणि लाटिंब्या लाटून झालं की घेतले मोदक भरायला. बरं, आता मोदकामध्ये मला सारण एकदम जास्त लागतं. मोदक असू नाही तर करंजी असू, सारण जास्त असल्यावरच मजा येते आणि जास्त सारण असले की खायला पण मजा येते. त्याच्यानंतर छान असा मोदक भरला आणि ठेवला उकडायला. हा बघा किती छान मोदक केलाय ना. तुम्हाला वाटेल पोरगी फक्त बोलायच्याच कामाची आहे, तर असं काय नाही, मला जेवण पण सगळं येतं. आणि छान मोदक तयार करून मग तूप लावलेला पानात ठेवला आणि त्याच्यानंतर ठेवलं उकडायला. ज्यांनी मोदक खाल्ले त्यांच्यासाठी ठीक आहे, पण ज्यांनी हे मोदक खाल्ले नाही त्यांनी नक्की ट्राय करा. थँक्यू.